दक्षिण नागपूर जेवढे उमेदवार तुमच्या मतदारसंघात उभे नजर टाका, कोण उमेदवार योग्य आहे, कोण उमेदवाराचं चारित्र्य स्वच्छ आहे, कुणी काम केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना दिनानाथ फडणवीसांचंच नाव अग्रक्रमाने त्या ठिकाणी घ्यावं लागेल। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, अनेक विकासाची कामं करण्याच्या करता कोट्यवधी रुपयाचा निधी राज्याचा अर्थमंत्री असताना मी राज्यात दिला, उपराष्ट्रपतींना दिला, ज्याचा उल्लेख अनिल देशमुखांनी केला। मला आठवतं अनिलराव पाठीमागं पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, बेस प्रकार मधनं पाणी घ्यायचं होतं, नागपूर महानगरपालिकेला आर्थिक अडचण होती, परंतु त्या काळामध्ये शहरातल्या नागरिकांना व्यवस्थितपणे पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून त्याला मंजुरी देण्याच्या करता मी ताबडतोब निर्णय घेतला। शेवटी हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता सतत आपण एकमेकाला सहकार्य केलं हे आपण कुठं नाकारू शकत नाही। मधल्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली वेगवेगळ्या पद्धतीनं महत्वाचे निर्णय असतील किंवा इतर अल्पसंख्याक समाजातल्या संदर्भातले असतील, काही धार्मिक स्थळ ज्याचा उल्लेख आता इथं झाला, 132 कोटी रुपये कुणालाच वाटलं नव्हतं की फाईल क्लिअर होईल। मला फायनान्सचे अधिकारी म्हणाले की दादा असं कसं, म्हटलं हे करायचं। शेवटी समाजाच्या हिताचे निर्णय सरकार म्हणून आपण घेतले पाहिजे आणि त्याला आपण मान्यता त्या ठिकाणी दिली। आपण देऊ, आळंदी, भंडारदरा, पंढरपूर वारकरी संप्रदाय तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मोठा आहे। साधू संतांची भूमी म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। संत गाडगेबाबा महाराज, संत तुकोबा महाराज यांचा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्याही बाबतीमध्ये आपण खूप काही काम त्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी तुम्हाला विनंती, तुम्ही 15 दिवस आता गावी राहू नका, आज 2 तारीख आहे, 11-12 दिवसच राहिलेले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखं रात्रीचा दिवस केला पाहिजे। मला कुणी बोलवलंय नाही बोलवलंय याचा विचार करू नका। तुमची स्वतःची प्रत्येकाची निवडणूक आहे समजून तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडा। आया बहिणी पण सहकार्य त्या ठिकाणी करा। जागा मर्यादित होत्या, सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ शकलो नाही, परंतु नाराजी दाखवू नका। उद्याच्या काळामध्ये आपल्या विचारांचं सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार अंतिम करत असताना मनाचा दिलदारपणा दाखवलाय, मोठेपणा दाखवलाय, पक्षाला मदत केली, ती गोष्ट मी कदापि विसरू शकणार नाही। त्यांना उद्याच्याला निश्चितपणे सरकारचा पद देण्याचं काम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं होतं। शेवटी साहेबांनी आपल्याला हे शिकवलं, पवार साहेबांनी, छोट्या मोठ्या पक्षाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।